आज सकाळ सकाळीच बनवलं होतं मसाले भात. कारण आज रात्रीच ठरलेलं की उद्या सकाळी मसाले भात बनवायचा, म्हणून काय सकाळी उठल्यावरती सगळी कामं झाल्यावर घेतला की मसाले भात बनवायला. आणि ह्या मसाले भाताची टेस्ट का नाही, सुरुवातीला जे लग्न कार्य असायची ना त्याच्यात जो मसाले भात भेटायचा ना सेम तशी टेस्ट लागते. एकदा नक्की बनवून बघा. गरम गरम भात झाला का नाही, तुपाची धार टाकायची आणि खाऊन घ्यायचा. इतका भारी लागतो का नाही विचारूच नका. मग त्यासाठी लागणारं साहित्य का नाही अगदी मोजक्या साहित्यात, आणि जे घरात आपल्या अवेलेबल आहे का नाही त्यात सगळं होतंय बघा. आता हे बघा, इथं शेंगदाणे, बटाटे, वाटाणे भाज्यांमध्ये घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. कांदा घेतला एक चिरून, शिमला मिरची एक चिरून, हळद, जिरं, मोहरी, मीठ, टोमॅटो, हिंग, आलं लसणाची पेस्ट. आणि खडे मसाल्यांमध्ये का नाही फक्त दालचिनी आणि काळी मिरी एवढंच घेतले. तुम्ही तमालपत्र वगैरे ऍड करू शकता. आता तेल आणि तूप इथं थोडंसं गरम करून घेतले. तेल आणि तूप चांगलं गरम झालं का नाही की मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची, नाहीतर काय होतं खाताना कचकच लागते आणि कडवट लागते. त्यामुळे मोहरी चांगली तडतडली का नाही अशी कुकरच्या बाहेर यायला लागली की जिरं बी टाकून द्यायचं. जिरं छान असं फुलून द्यायचं. बघा छान फुललंय. जिरं फुललं की कांदा टाकायचा आणि कांदा 1 मिनिटभर चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजला की टोमॅटो टाकायचा. टोमॅटो ही छान भाजून घ्यायचा आणि टोमॅटो लवकर भाजावा ह्याच्यासाठी काय करायचं, मीठ टाकायचं. मीठ टाकलं का नाही टोमॅटोला पाणी सुटतं आणि आपला टोमॅटो लवकर विरघळला जातो. आता टोमॅटो झालं की आलं लसणाची पेस्ट 1 चमचाभर टाकायची. आलं लसणाची पेस्ट ही एक छान परतून घेतली की हिंग टाकायचा. हिंगाने चव छान येते. हिंग टाकला की थोडंसं कढीपत्ता टाकायचा. सुरुवातीला कढीपत्ता टाकला तर काय होतं, तेल सगळीकडे बाहेर पसरलं जातं. त्यामुळं कढीपत्ता थोडासा नंतर टाकायचा. नंतर खडे मसालेही त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. खडे मसाले 2च घेतलेत, त्याच्यामुळे काही जास्त नव्हते. मग आता तेही चांगलं तेलात त्या परतून घ्यायचा. नंतर काय करायचं, आपण ज्या घेतलेल्या भाज्या आहेत की नाही, शिमला मिरची, बटाटा, वाटाणा, ते सगळं टाकून घ्यायचे आणि सगळे मसाले भाज्यांबरोबर व्यवस्थित असे परतून घ्यायचं, म्हणजे सगळ्या भाज्यांना आपले मसाले लागले जातात. त्याच्यानंतर लास्टला टाकलंय मी तो वाटाणा आणि शेंगदाणे. शेंगदाणे ऑप्शनल आहेत पण एकदा टाकून बघा, शेंगदाण्यांनी खूप छान भाताला चव येते. शेंगदाणे ही छान परतत झाले की थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि असा मसाला चांगला भाजून घ्यायचा. मसाला चांगला भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तांदूळ. आता तांदूळ कोणता वापरायचा, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, पण शक्यतो भात कसा सुट्टा होतो ना तो तांदूळ घ्यायचा. आणि इथं मी चिमूटभर हळद टाकली, नाही टाकली तरी चालेल, हळद ऑप्शनल आहे, पण थोडासा कलर यायसाठी हळद टाकली. मग आता इथं मी ना कोलम तांदूळ वापरणार आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरला ना तरी चालेल. इथं मी कोलम तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलाय, त्यातलं पाणी काढून घेतले. आता तो त्याच्यात टाकायचा, व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता तांदूळ जेवढा आहे ना त्याच्या दुप्पट पाणी घालायचं भाताला कधी पण. मग इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला, मग 3 वाटी असं पाणी घालून घेतले आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता एक कुकळी काढेपर्यंत त्याला झाकण नाही लावले.